उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा अतिशय सुरेख गाणं आपल्याला बघायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं आहे, आराध्य दैवत आपलं. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूयेति विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनास्थाय संभवामि युगे युगे. दुर्जनांच्या हननासाठी आणि सुजनांच्या रक्षणासाठी ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल त्या त्या वेळेला धर्म रक्षणासाठी मी या भूतलावावर अवतीर्ण होईल. त्रेतायुगामध्ये श्री रामचंद्र, द्वापर युगामध्ये श्री कृष्ण आणि कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज. तर आपण बघतो या ठिकाणी की आजचा जो अंतिम सामना आहे IPL चा, जो चेन्नई वर्सेस मुंबई, आणि तेच ड्रेस कोड मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये योगायोग मात्र जुळून आलाय. चेन्नई वर्सेस मुंबई. तर प्रेडिक्शन सांगा की IPL कोण जिंकेल आणि MPL कोण जिंकेल. लॉंग ऑन करा तुम्ही. बायको क्रिकेट प्रीमियर लीग. तर चला सर्वांना विनंती आहे, जे बसलेले आहे सर्व प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय, प्लीज आपण नॅशनल अँथम घेणार आहोत, आपलं राष्ट्रीय गीत. चला सर्वांना विनंती, आपल्या कॅप वगैरे असतील, गॉगल्स वगैरे आपण परिधान केले असतील ते तुम्ही थोडस बाजूला ठेवा. जाऊया आपण नॅशनल अँथम कडे. सर्वांना विनंती आहे, प्लीज सर्वांनी उभं राहायचं 2 मिनिटं. सर्वांना विनंती आहे 2 मिनिटं उभे राहा. परेड विश्राम, परेड सावधान. एक साथ नेशनल एंथम शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. एक साथ विश्राम. आता मी विनंती करतोय प्लीज आयोजकांना की आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. जाते आपण नाणेफेकीसाठी मैदानाच्या आतमध्ये. मुंबई वर्सेस चेन्नई असा कॉल बघायला मिळेल. एका बाजूने करंट फायटर तर दुसऱ्या बाजूने मात्र आपल्याला बघायला मिळतोय एम्पायर टायगर्स. वद्देजी पाटील आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करतील. करंट फायटर संघाचे संघनायक आणि अनिकेत एम्पायर टायगर संघाचे. अतिशय सुरेख आयोजन आपण बघतायत. बघूया कॉल असेल एम्पायर टायगर्स.
टेनिस कॉल काट येतोय. प्रथमतः अभिनंदन एम्पायर टायगर संघाचे संघनायक अनिकेत किनी यांचं. कसं वाटतंय, कशा भावना व्यक्त करशील की तुम्ही क्वालिफाय झालेले आहेत? अतिशय सुरेख जर्नी राहिली तुमची, काय म्हणशील? पहिल्या वर्षापासूनच माझी इच्छा होती की MPLच्या फायनलमध्ये प्रवेश करावा, पण हे आता म्हणजे 5व्या वर्षी इच्छा पूर्ण होते. तर एकदम असं वाटतं मी आभार आहे. आणि नेहमी खूप प्रीमियर लीगच्या सानिध्यामधनं तुम्हाला व्यासपीठ दिलं जातं. आपले सर्व खूपचे ऑनर आहेत, अतिशय सुरेखरित्या आपल्या सहकार्य करतायत आणि प्रत्येकाला एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळते. तर त्याबद्दल काय म्हणशील की आपले जे ऑनर आपल्याला एवढी मोठी व्यासपीठ देतात, एक सुवर्ण संधी देतात, तर ऑनर बद्दल तू काय म्हणशील? ॲक्च्युली आपल्या ह्या 12 ऑनरमुळेच हा MPL मध्ये नौका खेळाडू म्हणजे पहिल्या वर्षी रोहित ब्रावो म्हणून प्रसिद्ध आहे, तो चिराग, हे म्हणजे MPL मुळेच पुढे आले. कुणाल किणी मायको एचा खेळाडू. तर एकदम म्हणजे हा चांगला प्लॅटफॉर्म आहे. आणि प्रथमतः मी त्या ऑनरचं म्हणजे आभार मानेन की त्यांच्यामुळे हे आम्हाला खेळण्याची संधी मिळते. आणि नक्कीच मायकोप आपण बघतायत, क्रिकेटची अंडरआर्म क्रिकेटची पंढरी म्हटली जाते. संपूर्ण रात्रभर माझा लाडका शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आहे, त्यांच्याबद्दल 2 शब्द ऐकायला आवडतील की प्रेक्षक भरपूर आहेत जे संपूर्ण रात्रभर या टुर्नामेंटचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्यासाठी 2 शब्द. आता प्रेक्षक आहेत ते दिग्गज खेळाडूच आहेत बहुतेक. तर ॲक्च्युली मायकोपच्या प्रत्येक माणसाच्या रक्ताचंच क्रिकेट आहे, त्यामुळे त्यांची गर्दी खूप असते. त्यांचे खूप खूप आभार सगळ्यांचे. तर टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार. अतिशय सुरेख टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ आम्ही. समोरच्या कुठल्या व्यक्तीवरती जास्त नजर असेल, कुठला असा खेळाडू आहे त्याला जाळ्यामध्ये पकडण्याची प्रयत्न असतील? त्यांचे नवी खेळाडू चांगले आहेत. फॉर एक्झॅक्ट जर तुम्हाला टार्गेट करायचं असेल तर मात्र कुठला असेल खेळाडू करंट फायटर संघाचा? सुशीलचा आणि चिरागचा विकेट घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. सांभाळून राहायचंय, लक्ष सांभाळून राहायचंय. तर किती धाव फिल्डिंग घेतले, किती धावापर्यंत थांबवतो? आम्ही 7च्या एव्हरेजने 35 पर्यंत त्यांना रोखायचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक. जास्त वेळ घेणार नाही, जाऊया आपण सुशीलकडे. गेली 2 वर्ष करण भावना तू खूप आनंद मिळून देतो. नक्कीच असा काय खाऊन येतो की ज्याच्यामुळे तुला एनर्जी मिळते आणि तू खूप चांगल्या पद्धतीने खेळतो? ऐकायला आवडेल सर्वांना, कारण संपूर्ण रात्रभर स्टॅमिना ठेवणं खायची कामं नाही मिळत. काय म्हणशील? सर्वप्रथम मी सर्वांचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली इथे. आणि करण भाऊचं म्हणायचं झालं तर त्यांनी खूप ते पहिल्या मॅच पासूनच आमच्या सोबतच असतात. दुसऱ्या टीम मध्ये असू पण ते येतात आणि सांगतात आपल्याला ही चिटिंग आहे करण, ही चिटिंग आहे. तर पुढच्या वेळेला करण आणि त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करायची आहे. तुम्ही कुठल्याही टीम मध्ये असेल त्याच्याच बाजूने राहा. शेवटी ऑनर आहे ते येणारच आहेत टीम मध्ये दुसऱ्या. असो तुम्ही टॉस हरलेले आहेत, एक्झॅक्ट डिसिजन चान्स केलाय का? नाही, आम्हाला तर बॅटिंगच पाहिजे होती. किती पण बनवतील? टार्गेट आहे आमचं. आता अनिकेत सारखा एक चांगला गोलंदाज तुमच्या समोर असेल तर लक्ष कुठला गोलंदाजावरती असेल की याच्यावरती आपल्याला अटॅक करायचा आहे? अनिकेतलाच टार्गेट करणार आम्ही. अनिकेतलाच टार्गेट करणार आहे. अनिकेत सांगून दुसऱ्यांना टार्गेट करू नका. तर कसं वाटतं, फायनलला क्वालिफाय झालेले आहेत, अतिशय सुरेख आयोजन नियोजन, सर्व प्रेक्षक तुमच्याकडे बघतायत, काय म्हणशील? आम्ही गेल्या वर्षी पण फायनल मध्येच होतो, परंतु मनीष भोईरची टीम होती त्यासोबत आम्ही हरलो. यावर्षी आम्ही त्याला हरवलं. फुल कॉन्फिडन्स आहे आणि आम्हाला यावर्षी फायनल मारायचीच आहे. आणि मायकोप लीगचं एक आकर्षण असतं की ट्रॉफी, काय म्हणशील ट्रॉफी बद्दल? ट्रॉफी तर खूपच अशी मला वाटतं आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये पहिलीच अशी ट्रॉफी असेल ती आपल्या. टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. तर या ठिकाणी की जास्त वेळ घेणार नाही मी, सवी आपण आता मंचाकडे आणि अंतर मात्र थरार आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघांना पुनश्च सर्व मायकोपवासियांकडनं बेस्ट ऑफ लक. फायनलचा थरार आपल्या भेटीला येतोय, त्यासाठी मात्र डीसी ऑपरेटर एक मस्त गाणं होऊन जाऊ दे. कडक मार कडक.
तर जाऊया पुनश जे 12 ऑनर्स आपल्याला या ठिकाणी फ्रँचाइज भेटले होते त्यांच्याच मुले टुर्नामेंट आपण यशस्वी करू शकलो. त्याच्यामध्ये सोहम 11 सन्माननीय पिंकेजी पाटील सर, आरडी टायगर्स सन्माननीय रामदास पाटील, सन्माननीय दत्तात्रय भोईर सर, एबी 11 अजयजी भोईर साहेब, एम्पायर टायगर्स परेशजी घरत साहेब, श्री स्पार्टन्स श्री श्रीकांतजी पाटील साहेब, सीआय 11 राकेशजी भोईर साहेब, चेतन 9 चेतनजी गावड साहेब, आयुष 11 विनोदजी भोईर साहेब, निधी वॉरियर्स अनिलजी पाटील सर, साई कृपा धीरजजी घरत, सिल्वर इंजिनिअरिंग अजितजी घरत आणि करण फायटर करणजी भोईर. पुनश्च मी त्यांना कोटी कोटी धन्यवाद देईन की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी सहकार्य केले या टुर्नामेंटच्या माध्यमातून. जाऊया अंतिम सोहळ्याकडे. आमच्या सोबत आमचे समालोचक कॉमेंटेटर उत्कर्ष मात्र जोडले जातील. काय म्हणशील ग्रँड फिनाले उत्कर्ष, कसं वाटते मायकोपचा हा अंडरआर्मचा थरार मात्र तुम्हाला कसं वाटतोय? नक्कीच मी पहिले या आयोजकांचं खूप मनपूर्वक खूप खूप अभिनंदन करीन. सुंदर आयोजन त्यांनी इथे आपल्या टुर्नामेंट मध्ये आज मायकोप गावात मायकोप प्रीमियर लीग पार पडत आहेत. न गालबोट लागता ही टुर्नामेंट आज पार पडते. खूप सुंदर आयोजन नियोजन. आणि त्यानंतर जर बोलायचं झालं तर आकर्षक ट्रॉफ्या मायकोप गावात जर म्हणायचं झालं तर क्रिकेटची पंढरी म्हटली जाते आणि त्या आज पाहायला गेलं तर आपल्या पालघर जिल्ह्यात अंडर बॉक्स क्रिकेटची सगळ्यात मोठी ट्रॉफी असेल ही. तर नक्कीच आता आपण ग्रँड फिनाले मध्ये पोहोचलोय. एका बाजूला असेल सीएसके तर दुसऱ्या बाजूला असेल मुंबई इंडियन्स. नक्कीच आजचा मुंबई इंडियन्स विरुद्ध सीएसके असणारा फायनल सामना. तर योगायोग असा असेल की जर्सी कलर सेम आलेत. एका बाजूला आपण पाहू शकाल तर एम्पायर टायगर्स आणि करण फायटर्स दोन संघ आता एकमेकांसमोर उभे आहेत फायनल साठी. तर एका बाजूला असेल सुशील तर दुसऱ्या बाजूला असेल विपुल. दोन नामवंत खेळाडू. पाहूया काय होतंय. तर एका बाजूला असतील ते म्हणजे नितीन तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतील ते म्हणजे अनिकेत किनी. चला सामन्याला घाई करायचे पंच. चला सामन्याला घाई करायचे प्लीज. पंचांनी आपली जागा घ्यायची आहे. 5 षटक हाताळले जातील. अनिकेत लाडू चला प्लीज विनंती असेल फील्ड अरेंज करा. मी पहिला करेल त्याला कॉपी करा. सर्वांना टाळ्या मारा तिकडनं एंट्री करायची. तर विनंती असेल या ठिकाणी की अनिकेत येतो या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अनिकेत किनी मैदानाच्या आतमध्ये जाताना संघनायक बघायला मिळतोय. विपुल त्यानंतर येते विपुल, विशाल, प्रफुल, रतीश, उमेश, कैलास, कल्पेश, रोहित, समर्थ, योगेश, राहुल. तर या ठिकाणी जाताना फिल्डिंग मध्ये आपण बघताय तर आमचे परममित्र उमेश सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. चला या ठिकाणी आपण बघतोय अतिशय सुरेख सामना, अंतिम सामना. आणि पहिला जसा चेंडू पडेल उत्कर्ष 2 षटकासाठी मात्र अल्टरनेट करूया. दोन तुरा
तर चला ग्रँड फिनाले मध्ये आपण जाऊन पोहोचलेत. मायको प्रीमियर लीगचा हा सुवर्ण चषकाचा मानकरी कोण होईल? एका बाजूला ते म्हणजे एम्पायर टायगर्स, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतात ते म्हणजे करण फायटर्स. तर सामन्याला सुरुवात होते पहिला गोलंदाज ज्यांनी सुशीलने म्हटलं होतं की आम्ही अनिकेतवरच हल्ला बोल करूया, तर अनिकेत आता काय करतोय? सुशील याला बॅक टू द पवेलियन पाठवायला यशस्वी होईल का अनिकेत? चला सामन्याला सुरुवात करायची. पंच, तर पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे अनिकेत, संघाचा कर्णधार म्हणून नेमला गेला होता आणि चांगली कर्णधार पद आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या नेतृत्वाखाली आज संघ आपला हा ग्रँड फिनाले मध्ये जाऊन पोहोचले. नक्कीच त्यांचं स्वप्न होतं की मी कधीतरी ग्रँड फिनाले मध्ये पोहोचेन आणि आज मात्र ग्रँड फिनालेचं स्वप्न पार होते. तेच अनिकेत किनी पुन्हा एकदा राईट हँड राऊंड विकेट मारा करायला सज्ज होतोय. अनिकेत किनी समोर जाईल तो म्हणजे एक आक्रमक फलंदाज सुशील. पहिल्या चेंडूवर मोठा फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. तर नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी संघाचं खातं खोलतं एका धावेने. आता मात्र असतील एक अनुभवी खेळाडू नितीन, सातत्याने नवखेळ मायकोप संघासाठी खेळत असतात, परंतु आता मात्र करण फायटर्स या संघाकडून दुसरा चेंडू ओव्हरपिचचा चेंडू चौकार मारतोय. नक्कीच वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 28 वेळा पहिल्या चेंडूवर चौकार मारणारे वीरेंद्र सेहवाग त्यांची खेळी आता मात्र नितीन साकारतायत. खूपच सुंदर फलंदाजी. दुसऱ्या चेंडूवर हल्ला बोल केलाय तो म्हणजे अनिकेत याच्यावर, आणि म्हटल्याप्रमाणे सुशीलचे प्रेडिक्शन होतं की आम्ही अनिकेतवर हल्ला बोल करूया, त्याचप्रमाणे आता मात्र मॅच दिसते. 2 चेंडू आणि 5 धावा काय होतंय सामन्यात पाहूया. पुन्हा एकदा नितीन सज्ज होत आहेत. राईट हँड राऊंड विकेट मार करायला सज्ज होतोय तो म्हणजे अनिकेत बंधू. आणि आता मात्र सन्मानजनक चेंडू जे कार्पेट पद्धतीने थर्ड मॅनला जातोय. एम्पायर टायगर्सचे ओनर महादेवजी घरत यांनी प्लीज मंचावर येऊन बसायचं आहे. तुमच्यामुळे ही टुर्नामेंट सक्सेस होते. ओनर लोकांचं खरंच मी खूप कौतुक करीन. त्यांच्यामुळे ही टुर्नामेंट पार पडते. त्यांचं खूप मोलाचा वाटा ह्या MPL मध्ये. तुमचा संघ आज ग्रँड फिनाले खेळतोय. नक्कीच तुम्ही येऊन मंचावर बसायचं आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे येऊया. 3 चेंडू आणि 6 धावा. सुंदररित्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते ते म्हणजे नितीन आणि सुशील यांच्याकडून. तर पुन्हा एकदा सज्ज होते दुसरा चेंडू फेस करण्यासाठी सुशील. आणि दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका. नक्कीच सुशील यांचा दुसरा चेंडू फेस करण्याचा. आता मात्र षटकाचा विचार केला तर 4 चेंडू हाताळले गेलेत. धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा. नक्कीच सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला होता, परंतु आता मात्र एक चेंडू डॉट हाताळतोय. तर सोहम 11 या संघाचे ओनर पिंकेश पाटील यांनी सुद्धा मंचावर यायचंय. खूप महत्वाचा वाटा आहे तुमच्या ह्या MPL मध्ये. त्यानंतर RD टायगर्स संघाचे ओनर रामदास दादा पाटील, तुम्ही सुद्धा यायचंय. आयुष 11 संघाचे विनोद भोईर सर, तुम्ही सुद्धा मंचावर यायचंय. सिया 11 राकेश भोईर सर, नक्की सेमीफायनल मध्ये तुम्ही पराभव झाला, परंतु चांगली चुरस पाहायला मिळाली. एम्पायर टायगर्सचे परीश घरत सर, तुम्ही सुद्धा मंचावर यायचंय. साई कृपा धीरज सर, तुम्ही सुद्धा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. श्री स्पार्टन संघाचे श्रीकांत पाटील, शेवटचा चेंडू असेल पुन्हा एकदा. निधी वॉरियर्स अनिल पाटील. तर धावसंख्येचा विचार केला 7 धावा ऑन द बोर्ड लागतात. तर धन्यवाद. पुन्हा एकदा चांगली फेकी, गडी बाद होईल का? परंतु अनिकेत यांना चेंडू काही स्टंपला लावता आला नाहीये. 1 धाव परिपूर्ण होते. पहिले षटक संपलं जाते. धावसंख्येचा विचार केला 8 धावा ऑन द बोर्ड लागतात. तर आता मात्र 8च्या सरासरीने पाहायला गेलं तर नक्कीच एक चांगलं रन तुम्ही आव्हान करू शकतील. तर डीजे वाजवा. थँक्यू डीजे. तर इथे आयोजकांनी सगळ्यांसाठी जे प्रेक्षक आहेत त्यांना चहासाठी सोय केली आहे. प्लीज कोणी येऊन चहा पिऊ शकता. तर मी पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. आता मात्र एक नामवंत गोलंदाज जो खूप कमी वयात ज्याने आपलं नाव उंचावर नेऊन ठेवलं, सातत्याने अमरनोती संघाकडून खेळत असतो. जेव्हा जेव्हा आपल्या संघाला गरज असते तेव्हा मात्र इतिहास घडवण्याचा प्रयत्न प्रफुल्ल यांच्याकडून मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. खूप आक्रमकता फलंदाजी तशीच गोलंदाजी सुद्धा.
तर ऑलराऊंडरच्या भूमिकेत MPL मध्ये सिलेक्ट झालाय. आता मात्र ग्रँड फिनालेच्या सामन्यात पाहायला मिळतोय राईट हँड राऊंड विकेट मारा करेल सुशील साठी. तर डीजे वाजव. DJ Vaibhav in the mix. दरम्यान मायको प्रीमियर लीग अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतोय फायनलचा सामना दोन संघामध्ये रंगणार. करंट फायटर आणि एम्पायर टायगर्स. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झाली ती बिनगडाच्या मोबदल्यात 8 धावा. दरम्यान पहिला चेंडू शॉर्ट पिच टाकला, चेंडू स्क्वेअर लेग दिशेने मारलेला पिपुल यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एका धाव्यावर समाधान. धावसंख्येत एकने बरोबर धावसंख्या झाली ती 9 धावा. दरम्यान सुशील आपल्या पहिल्या मॅच पासन ह्या फलंदाजाने आपला जो फॉर्म आहे, आपला जो क्लास आहे तो सातत्य ठेवण्यात आलेला आहे, त्याला यश आलेलं आहे आणि फायनलच्या सामन्यामध्ये नेऊन ठेवलं आपल्या संघाला. आखूड टप्प्यात चेंडू, पंचांचा 9 चेंडूचा इशारा आणि सरळ सीमा रेषा पार. धावसंख्येत 5 ने बरोबर धावसंख्या झाली ती 14. अतिशय सुरेख फटकेबाजी करतोय, गोलचा समाचार घेतोय सुशील पाटील. आपण पाहतोय अतिशय चांगली फलंदाजी करतोय पहिल्या सामन्यापासून, पहिल्या चेंडूपासून म्हणावं लागेल. दरम्यान दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील यावेळी मात्र आखूड टप्प्यात चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण विपुल याच्याकडनं. एकंदरीत चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू, चांगला फटका आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय सुरेख क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. सामना कसा असावा, फायनलचा सामना आपण पाहतोय MPLच्या 5व्या सत्रामधील. तर सामना कसा हवा याचं एक प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय ह्या फायनलच्या सामन्यामध्ये. अतिशय सुरेख प्रत्येक खेळाडू आपला 100% देण्याचा प्रयत्न करतो ह्या सामन्यासाठी. दरम्यान तिसरा चेंडू ह्यावेळी मात्र सुरेख असा चेंडू प्रफुल्ल याच्याकडनं. प्रफुल्ल मागच्या काही वर्षापासून एक आपल्या फॉर्म मध्ये सातत्य राखण्यामध्ये याला देखील यश आलेलं आहे आणि आजच्या या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. दरम्यान पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू बॅटची कडा घेऊन गेला, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय आणि पहिला गडी बाद होतो करम फायटर संघाचा. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला. 9 चेंडूवर चौकार मारला होता परंतु त्याच्यानंतर कमबॅक केला आहे. सांगून दिलेला आहे प्रफुल्ल यांनी, तू शेर तो मैं सवा शेरू और तू सवा शेर है तो मैं बब्बर शेरू और तू बब्बर शेर है तो हम भी शिकारी से कम नहीं है. अतिशय सुरेख धावसंख्या झाली ती 15. एका गाड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 15 धावा. दरम्यान 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळी मात्र आखूड टप्प्यात ओव्हरपिच टाकलेला चेंडू होता आणि थोडीशी घाई करताना आपण पाहतोय कैलास. उत्सुकता नक्कीच आहे, फायनल मध्ये पोहोचले आहेत ते, एक्साइटमेंट आहे, परंतु थोडासा त्याच्यावर अंकुश लावण्याची गरज आहे. षटकातील शेवटचा चेंडू, आखूड टप्प्यात चेंडू थर्ड मॅचच्या दिशेने खेळून काढला एका धाव्यासाठी. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या होती 2 षटका मागे 16 धावा. डीजे तर नक्कीच तू अमोलदा म्हटल्याप्रमाणे प्रत्येक खेळाडू आपला 100% देत असतो, कारण हा मानाचा वर्ल्ड कप वर्षातून एकदा असतो. एकदा संधी हुकली की 1 वर्ष वेटिंग करावं लागतं. तर नक्कीच आता मात्र 2 संघ इथे लढतात. पाहूया कोण विजयी होईल. ब्लू आर्मी होते की CSK चेन्नई सुपर किंग. 2 संघ आपल्याला पाहायला मिळते तिथे. एका बाजूला येतो म्हणजे एम्पायर टायगर, तर दुसऱ्या बाजूला तो म्हणजे करंट फायटर. नक्कीच आक्रमक दोन्ही सुद्धा संघ. आता पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक, संघासाठी तिसरं षटक. अनिकेत बंधू
आणि हा चेंडू वाईड असेल, खराब एक्स्ट्रॅक्शन पाहायला मिळतंय आपल्याला, ते म्हणजे समर्थ यांच्याकडून. समर्थ एक नौका खेळाडू आहे नक्कीच, पण काही येणाऱ्या वर्षात तो नक्कीच मायकोप गावाचं नाव नक्की पुढे नेईल अशी माझी खात्री आहे. खूप मोठे सामने त्याने गाजवले गेले होते. पॅराडाईजचं मैदान सुद्धा 6 चेंडू 8 धावा दिल्या नव्हत्या. तोच गोलंदाज आता आपण यष्टिरक्षकाच्या स्वरूपात पाहतोय. तर धावसंख्या 2 ने भरत आहे, जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 धावा. तर नक्कीच एका वर्षाचा हा मानाचा वर्ल्ड कप असतो. सीझनची सगळ्यात मोठी कॉन्टेन्स हा बिग वर्ल्ड कप आपण पाहतोय. मायकोप प्रीमियर लीग वर्ष 5वं कोण होईल ह्या सुवर्ण चषकाचा मानकरी. तर पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन सज्ज होईल अनिकेत किणी. समोर जाईल तो म्हणजे सुशील, ज्यांनी आक्रमकता आपली ह्याच्यावर दाखवली होती. आता मात्र गडी बाद झाला असता, परंतु झेल टिपण्यात यश काही आलेलं नाहीये. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणेन मी, परंतु इथे काही झेल जमला नाहीये. धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे 18 धाव्यांवर. तर खूपच चांगलं क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला मायकोपच्या ह्या मैदानात. तर मायकोप प्रीमियर लीगचं एक उद्दिष्ट मी सांगायचं झालं तर एक खेळमेळीचं वातावरण जमतं. सगळे संघ काही महिन्यांसाठी फक्त आपला संघ म्हणून खेळत असतात, आता मात्र वेगवेगळे होतात. एक मैत्रीचं अतूट नातं होतं ह्या टुर्नामेंट बद्दल. नवीन नौके फलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, नौके खेळाडू सुद्धा पाहायला मिळतात. पुन्हा एकदा अनिकेत बॅक टू द बॅक, 2 चेंडू डॉट हाताळण्यात यश येते. धावसंख्येचा विचार केला 18 धावांवर धावसंख्या स्थिरावते. पुन्हा एकदा बंधू सज्ज होतील. राईट हँड राऊंड विकेट पंच मनीष भोईर यांच्या डावीकडून. तर 2 चेंडू, पहिला चेंडू वाईड हाताळला गेला होता, त्यावर 2 धावा. आता मात्र 2 चेंडू सलग डॉट हाताळण्यात यश अनिकेत याला. आता मात्र सुशील बोलले होते की आम्ही अनिकेतवर हल्ला बोल करूया, पण आता मात्र अनिकेत हा त्यांच्या तालावर नाचवतोय करण एम्पायर या संघाला. आणि मोठा फटका, खराब क्षेत्ररक्षण म्हणेन मी. जर गोलंदाज खूपच सुंदर गोलंदाजी करत असेल तर क्षेत्ररक्षणी साथ दिली तर नक्कीच कॉन्फिडन्स हा दुणावला जातो. आणि आत्मविश्वास ही क्रिकेटमध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे. छत्री पावसाला थांबू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचे धाडस नक्की देते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा देत असते. तर आता मात्र सुशीलचा आत्मविश्वास वाढला असेल, कारण चौकार हा फळीतून येणे खूप मोठी गोष्ट आहे. 2 चेंडू सलग डॉट हाताळले होते, त्यानंतर आता मात्र अनिकेत यावर मोठा हल्ला करतोय. 3 चेंडू झाले, आता मात्र 3 चेंडू मागे 6 धावा खर्च करतोय तो म्हणजे अनिकेत किणी. पुन्हा एकदा सुशील सज्ज होतोय बॅटीची शैली घेऊन. आता मात्र ऑफ ब्रेकचा मारा, गडी बाद होईल का? चांगला थ्रो, परंतु सुशील सेफ झोन मध्ये पोहोचते. धावसंख्या 1 ने भर जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 ऑन द बोर्ड लागतात. पाहूया ग्रँड फिनाले कसा असावा, तर मी नक्कीच सर्व ठिकाणी MPL ची ग्रँड फिनाले पाहावी, मायकोप प्रीमियर लीगचा ग्रँड फिनाले सामना पाहावा. सर्व ठिकाणी सांगेन नक्कीच खूप सुंदर रोमांचकारी सामना पाहायला मिळतोय. मायकोप प्रीमियर लीग वर्ष 5वं आणि इनसाइड एज शिखर धवनची आठवण करून देते. तर सर्वात जास्त लकी प्लेयर शिखर धवन, इनसाइड एज आणि स्टंप हिट होत नाही तेच शिखर धवन. तर धावसंख्या 1 ने भर होते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 ऑन द बोर्ड. तर नितेश किणी यांनी खूपच चांगलं योगदान देते इथे. खूपच चांगले स्वयंसेवक आपल्याला पाहायला मिळतात नितेश किणी. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 25 ऑन द बोर्ड, 24 ऑन द बोर्ड, माफ करा. पुन्हा एकदा नितेश सज्ज होतोय शेवटचा चेंडू घेऊन. आणि चांगलाच आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेत यांच्याकडून खूपच सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे 24 ऑन द बोर्ड. 3 षटक संपले गेले आहेत, आता मात्र 2 षटक बाकी असतील. 12 चेंडू हाताळले जातील. 24 आता लागलेत. ह्या मैदानाचा विचार केला तर नक्कीच 50 ते 45 धावा खूप मोठ्या धावा असतात, चेस होतात, परंतु चांगली क्षेत्ररक्षण केली तर 45 धावा या खूप मोठ्या असतील ग्रँड फिनाले मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 ऑन द बोर्ड. आता मात्र 2 षटक बाकी असतील. कोण असेल गोलंदाज? हा मायकोप प्रीमियर लीगचा सर्व प्रेक्षकांचं नजरा खेचून घेणारा गोलंदाज ठरेल का विपुल घरत? आता मात्र सुशीलला शांत ठेवण्याचं काम विपुलकडे असू शकते. एका संघासाठी सातत्याने खेळत असतात. आता मात्र दोघांचा परिचय एकमेकांना चांगला असेल. तर आता मात्र चिराग, एक नावलौकिक फलंदाज, नक्कीच वंडर बॉय ओळखला जातोय. पालघर मध्ये त्याची ख्याती आहे, वंडर बॉय. पुन्हा एकदा सज्ज होतोय चिराग. फुलरलेचा चेंडू जातोय विशालच्या हातात. फुलरलेचा चेंडू होता, परंतु मोठा फटक्यात कन्वर्ट करता आला नाहीये. पुन्हा एकदा विपुल राईट हँड ओव्हर द विकेट मारा आणि चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि मात्र गडी बाद झाला असता, परंतु थोडीशी फेकी लेट येते. 1 धाव परिपूर्ण होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 ऑन द बोर्ड.
तर आता मात्र दोन परिचयाचे फलंदाज आणि गोलंदाज एका संघासाठी सातत्याने खेळत असतात. जागमाता रावळे संघ खूप मोठा संघ आहे, बलाढ्य संघ आहे, त्यातलेच दोन. फुलरण्याचा चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण प्रफुल्ल यांच्याकडून दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्की जॉन्टी रोड सरांची आठवण करून देतोय प्रफुल्ल. अनिकेत यांच्या षटकात थोडीशी मिसफिल झाली होती, परंतु आता पहा चांगला कमबॅक प्रफुल्ल यांच्याकडून. धावसंख्या 1 ने भर, धावसंख्या जाऊन पोहोचते. माफ करा, निर्धाव चेंडू पुन्हा एकदा विपुल सज्ज होतोय. फ्लाइट डिलिव्हरी आणि खराब क्षेत्ररक्षण. हा चौकार अडला गेला असता, परंतु इथे थोडस लेझी फिल्डिंग पाहायला मिळते. धावसंख्या 4 ने भरते, जाऊन पोहोचते. 29 ऑन द बोर्ड. तर नक्कीच काल संध्याकाळपासून मला गुणलेखक लाभलेले आहेत अमर पाटील यांचं मी खूप शब्दसुमनांनी हार्दिक आभार मानेन. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला ह्या मायक्रो प्रीमियर लीग साठी. खूप सुंदर गुणलेखक आपण करताय. धावसंख्येचा विचार केला 29 धावा, 4 चेंडू 29 धावा. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन सज्ज होतोय विपुल घरात. आणि मोठा फटका. आता मात्र ओव्हर द रोप, 1 बाउन्स चौकार. धावसंख्या थेट 4 ने भर होते, जाते ते म्हणजे 33. वाजव. थँक्यू डीजे. तर शेवटचा चेंडू असेल विपुल घरत. नक्कीच दोन संघ खूप कष्ट करतात. क्षेत्र कुठले असो, कष्टाला तुमच्या समोर पर्याय नसतात आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर यशाला सुद्धा तुमच्या समोर पर्याय नसतात. दोन संघ आतोनात कष्ट करतात. पाहूया यश कोणाला मिळेल. क्रिकेट आहे, कोणता तरी एक संघ विजय होईल. आता पुन्हा एक डाव. सुशील ऑन फायर होतोय, चेंडू जातोय 4 धावांसाठी. 37 ऑन द बोर्ड. वाजव. DJ उमेश चैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरेला. चैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरेला. दरम्यान पहिल्या 2 षटकामागे सुशील नावाचा वादळ थोडंसं शांत झालेलं होतं, परंतु तिसऱ्या षटकामागे जी सुरुवात केलेली आहे कुठेतरी त्याचा झंझावात बसलेला आहे. तो एम्पायर टायगर्स या संघाला वैयक्तिक 23 धावांवर खेळत आहे ते सुशील पाटील. आणि 4 षटकामागे आपल्या संघाला 37 धावांवर नेऊन ठेवला आहे. ह्यावेळी मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न आणि चेंडू आणि बॅटचा संबंध नाही, तरी पण एक लेगबाईच्या स्वरूपात एक धावसंख्येत 1 ने भरत धावसंख्या झाली ती 38 धावा. दरम्यान समर्थ षटकातील दुसरा चेंडू घेऊन तयार. ह्यावेळी मात्र बॅटची एज घेऊन गेलेला चेंडू आणि झेलबादच्या स्वरूपात दुसऱ्याकडे बाद होतो करम फायटर संघाचा. मोठा हादरा म्हणावा लागेल ह्या सुशीलच्या विकेटमुळे. नक्कीच त्यांच्या स्कोर बोर्ड मध्ये आपल्याला 5 ते 6 धावा कमी दिसतील, यात काही शंका नाही. दुसरा चेंडू समर्थ यांचा आणि दुसऱ्या चेंडूवर मोठा गडी मिळवून दिला आहे तो आपल्या संघाला. समर्थ यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणायला लागेल. एक लहान वयामध्ये आताच त्याची 10वीची परीक्षा झालेली आहे. लहानसा खेळाडू आहे परंतु कार्य मोठे आहे. अतिशय सुरेख आपण पाहतो त्याच्याकडे. मायक्रोपे संघामधनं खेळतोय. मोठ्या टुर्नामेंट खेळण्याचा अनुभव त्याच्या नक्कीच पाठीशी आहे. वयाने लहान असं तरी कार्य खूप मोठे आहे. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू. ह्यावेळी मात्र आकुटबाई चेंडू रुपेश याच्या बॅटमध्ये निघालेला अतिशय सुरेख फटका होता, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण योगेश यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते सीमारेषेवर. नो स्कोर. पंचांकडनं नो स्कोरचा इशारा आलाय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 38 या धावसंख्येवर. 2 बाद 38 धावा. आणि समर्थ आपला षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर सामना करतील नवीनला फलंदाज रुपेश. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह मारायला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एका धावावर समाधान मानवते. धावसंख्येत 1 ने भरते. धावसंख्येत झाली ती 39 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे ती 39. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 4 षटकामागे धावसंख्या होती ती 37 धावा.
परंतु सुशील याच्या बाद होण्यामुळे कुठेतरी धावांची गती जी आहे ती मंदावलेली आहे. 4 ते 5 धावा नक्कीच कुठेतरी कमी पडतील करण फायटर संघाला. ह्या फायनलच्या सामन्यामध्ये महत्वाचा सामना आहे, अति महत्वाचा सामना आहे आपल्याला पाहायला मिळतोय मायको प्रीमियर लीगचा. ह्यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगली फिकी आपण पाहतोय. तर मग एका धावावर समाधान मानतोय आणि धावसंख्या देखील परत धावसंख्या झाली ती 40. तर 50 धावांचं टार्गेट ठेवलं होतं सुशील यांनी. इंटरव्ह्यू जेव्हा झाला तेव्हा म्हणाले होते की 5 षटकामध्ये 50 धावापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू. कुठेतरी धावा कमी पडतात आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे समर्थ याची गोलंदाजी. सुशील यांचा जो गडी बाद केला त्यांनी. पुन्हा एकदा आखू टप्प्यात चेंडू आणि फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण समर्थ यांच्याकडनं. गडी बाद होतोय 40 या धावसंख्येवर. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणता येईल ती समर्थ याची. 3 धावा देऊन 2 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश आलेलं आहे आणि 41 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते एम्पायर टायगर्स या. दरम्यान यापुढचं समालोचन करतील आमचे साथी समालोचक अजित पाटील सर. तर शेवट मनीष भोईर यांना मी विनंती करतोय प्लीज हँड ओव्हर करायची आहे ऑरेंज कॅप सुशील यांना. विनंती असेल ऑरेंज कॅप हँड ओव्हर केली जाते आणि पर्पल कॅप नितीन त्यांनी सुद्धा हँड ओव्हर करायची आहे. समर्थ यांना त्यांचे 7 विकेट झालेले आहेत कारण फायनल सामना आहे. चालेल तर बघूया नितीन मात्र 3 विकेट घेऊन पुनश्च पर्पल कॅप हायेस्ट विकेट टेकर म्हणून पुढे येईल का. टार्गेट ठेवलंय 41 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 5वं पर्व आणि 5व्या पर्वाचा चॅम्पियन होण्याची सुवर्ण संधी. एका बाजूला आहे करण फायटर, दुसऱ्या बाजूला आहे ती एम्पायर टायगर्स. परेश आणि प्रफुल्ल. परेश सरांना आम्ही विनंती करते प्लीज आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तो देखने इस समय 41 रनों का लक्ष्य. कहते कि 5 साल का लड़का खिलौने ढूंढता है, 18 साल का लड़का गर्लफ्रेंड की तलाश में निकलता है, 22 साल का लड़का रोजगार की तलाश में और 35 साल का लड़का अपने स्थिरता को ढूंढता है. लेकिन जो भी बल्लेबाज या खिलाड़ी मैदान में जाता है वो सिर्फ और सिर्फ अपने आत्मविश्वास को ढूंढता है. तो देखना यहाँ पे कि आत्मविश्वास को ढूंढा जाएगा. फिरकी गोलंद गेंदबाज और यहाँ पे बेहतरीन स्ट्रोक. कम ऑन डीजे ऐसे करेंगे सबका स्वागत. थैंक यू. वेरी फर्स्ट गेंद के ऊपर यहाँ पर बाउंड्री आती हुई पर कैलाश के बल्ले से खूबसूरत. कैलाश की बल्लेबाजी जिस तरह से निखरी है आज इस समय गुड सेंसिबल क्रिकेट. क्या बात है, बहुत ही लाजवाब कंसिस्टेंसी. समय सिंगल लेग स्ट्राइक को रोटेट किया, प्रफुल्ल को मौका दिया अब बल्लेबाजी के लिए स्ट्राइक इन पर. 2 गेंदे 5 रन बिना कोई नुकसान से 36 रन की दरकार है. गेंदे आनी शेष 28 28 गेंदे. हल्के हाथों से गेंद को खेल दिया सिंगल के लिए. स्कोर कार्ड के ऊपर इस समय 6 रन. संपूर्ण पूरी रात की बात करेंगे डीसी ऑपरेटर प्रणीत और हमारे साथी लाइव अपडेटर नितेश पाटिल एंड अंटायर टीम ने बहुत ही बढ़िया सहयोग दिया है.
पाटिल नेटवर्क के द्वारा लाइव प्रक्षेपण, उनका सभी का एक बार फिर हार्दिक स्वागत। हमारे साथी कमेंटेटर उत्कर्ष, हमारे स्कोरर अमर पाटिल बहुत ही बढ़िया साथ देते हुए देखना इस समय एक बार फिर विनोद बहुत ही बढ़िया सुपर गुड सेंसिबल क्रिकेट गेंद को खेल दिया इस समय थर्ड मैन रीजन में। सिंगल के सहारे इस समय स्कोर आगे सरकता हुआ 8 रन 8 रन इस समय स्कोर कार्ड पर। आखिरी गेंद पॉली कैलाश, छोटा पैकेट बड़ा धमाका। पूरी रात जिसने अप्रतिम बल्लेबाजी की है, बहुत ही बढ़िया गुड सेंसिबल क्रिकेट इस समय। ओहो सिंगल रन, ओवर की समाप्ति 9 आए स्कोर कार्ड पर यश जीत से। नौ रन स्कोर कार्ड पर, 9 धावा धावफलकावर गोलंदाजी मार करू येतोय नितीन। संपूर्ण रात्रभर ज्याने अक्षरशः अप्रतिमरित्या गाजवलंय, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी यांच्या माध्यमातून बघायला वेळेला मात्र करणारा प्रहार, तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू। कैलास मात्र अतिशय सुरेख फॉर्म मध्ये आहे। बघूया एम्पायर टायगर संघाकडनं सलामीचा फलंदाज, वेळेला मात्र सन्मान दिला जातो। एक धाव मात्र अर्चित केली जाईल, डबल फिगर 10 धावा ऑन द बोर्ड। आता मात्र 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची अजूनही गरज आहे। आयुष्य छान आहे, थोडस लहान आहे, रडतोस का वेड्या लढण्यात शान आहे, काट्यात फुलाची झुलती कमान आहे, उचलून घे हवं ते दुनिया दुकान आहे। तुम्हाला जे हवं आहे ते मात्र तुम्ही उचलून घेऊ शकता। यावेळेला मात्र एक धाव हवी आहे, उचलून घेतलाय। धावसंख्या या ठिकाणी स्थिरावली जाते ती 11 धावा। 11 धावा मात्र धावफलकावर। अतिशय सुरेख पावसाळी कबड्डीचं आयोजन उमेशजी कारभारी सरांकडून आम्हाला बघायला मिळतंय दरवर्षी। यावेळेला मात्र कैलास यांच्या फळीतनं देखणा चौकार याच चीजे। रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय, रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय। थँक्यू अप्रतिम स्ट्रोक। कैलास तुम्ही स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्ध करण्यासाठी आमचे प्रेक्षक आहेतच। सिद्ध करा मैदानाच्या आतमध्ये, तुम्ही ऑटोमॅटिकली प्रसिद्ध होतील। या वेळेला मात्र टॅप शॉट, मात्र चेंडू जातोय सीमा पार, चौकार याच चीज आहे। थँक्यू 19 19 धावा ऑन द बोर्ड। वेळा मात्र पॉलीला आज चेंडू मात्र फुटबॉल दिसतोय आणि मनामध्ये ठरवून ठेवतो की कशा पद्धतीचे शॉट सिलेक्शन त्यांच्या मधून येतील। 20 धावा धावफलकावर, 18 चेंडू 21 धावांची गरज। जाऊया डीजेला, देऊया एक संधी याच डीजे। It's Bombay style. DJ Solo. थँक यू। 18 चेंडू 21 धावांची गरज आहे। अजूनही सामन्यामध्ये जान फुकण्याची मात्र ताकद आहे सुशीलकडे, कारण फायटर वर्सेस एम्पायर टायगरच्या मध्ये सामना आपण बघतोय। 18 चेंडू 21 धावांची गरज। यावेळेला मात्र गुड सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतोय, अतिशय देखणं क्रिकेट सूर्यकृति आपल्याला बघायला मिलते कि बूंद बूंद से तालाब भरते, समुद्र भरते, उस हिसाब से सिंगल सिंगल रन यहाँ पे चुराने का प्रयास करते हुए सुशील
सिंगल रन लेने का प्रयास, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। कहते हैं ना कि आंखें छोटी हुई तो क्या, ताकत तो उसमें पूरा आसमान देखने की होती है। उस तरह से यहाँ पे लक्ष्य बड़ा हो या छोटा, आपको लक्ष्य को केंद्रित करना चाहिए। अच्छी बल्लेबाजी, 16 गेंदें और जीतने के लिए 18 रन की 19 रन की आवश्यकता। तो 16 गेंदें और 18 रन चाहिए मैच को जीतने के लिए। ओ खराब शॉट, विकेट का पतन। यस डीजे, थैंक यू, थैंक यू। पॉल इस समय बैक टू पवेलियन, अनिकेत जाएंगे इस समय मैदान के अंदर। ये जिंदगी हसीन ख्वाब है जिनमें जीने की चाहत होनी चाहिए। गम खुद के खुशी में तब्दील हो जाएंगे, बस मुस्कुराने की दोस्त आदत होनी चाहिए। धावसंख्या मात्र बघायला मिळते 15 चेंडू 18 धावांची गरज। अनिकेत होतोय कर्णधार मात्र मैदानाच्या आतमध्ये। बघूया समोर असेल तो सुशील संपूर्ण रात्र आणि तदनंतर मात्र सकाळच्या प्रहरामध्ये अतिशय सुरेख फलंदाजी, गोलंदाजी मार्गावर या वेळेला अतिशय सुरेख एक धाव अर्जित केली जाईल। 14-17 14-17 14 चेंडू आणि थोडासा साऊंड थोडासा कमी करा, कारण आपल्याकडे आपण टाइम आउट देतोय, त्यामध्ये तुम्ही ती गोष्ट घेऊ शकता। टाइम आउट घ्या आणि चर्चा करू शकतायत। 14-17 वेळा मात्र हळूवारपणे, गुड सेन्सिबल क्रिकेट। 13 चेंडू 16 धावांची गरज। शेवटचा चेंडू येणं अजूनही शेष आहे। 13 चेंडू 16 धावांची गरज। वेळा मात्र अतिशय सुरेख, कार्पेटला रोल करत चेंडूला एक्झिक्यूट केलंय पॉइंट रिजनला। 12 चेंडू 15 धावांची गरज। कमान डीजे, अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन, मैं हूं कौन। थँक्यू 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 डीजे डीजे थँक्यू। टाइम आउट घेतलंय। ये खांड नको और देवा काम येतात फेअर प्लेवर काय टीम फेअर प्लेवर 12 चेंडू 15 धावांची गरज। दोलायमान स्थिती मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजी मार्गावर येतोय नवीन गोलंदाज नितीन पाटील। 12 चेंडू आणि 15 धावांची गरज। गोलंदाजी मार्कवर नितीन ला मात्र प्राचारण करण्यात आलंय। आता मात्र सामना वाचवू शकतोय तो नितीन। जर यांनी 6 चेंडू आणि 6 धावा दिल्या तर मात्र सामन्यामध्ये पुनश्च ट्विस्ट, सामन्यामध्ये पुनश्च रोमहर्षक परिस्थिती निर्माण होऊ शकते। बघूया अनिकेत काय चाललंय मनामध्ये। यावेळेला मात्र एक धाव अर्जित केली जाईल। 11 चेंडू 14 धावांची गरज। मैदानाच्या बाहेर अनेक चेहरे आपण बघू शकता जे टुर्नामेंट मधून बाद झालेले आहेत। थोडंसं टेन्शन आहे, मात्र चेहऱ्यावरती हास्य आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय। एक धाव नक्कीच। अनेक चेहरे जसे आहेत स्पर्धेमध्ये जे बाद झालेले आहेत, मात्र थोडीशी स्माइल बघायला मिळते।
बघूया नितीन पुनश्च तयार. वेळा मात्र थर्ड मॅन रिझनला एक्झिक्यूट केलाय. 9 चेंडू आता 12 धावांची गरज. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. आता मात्र मिळेल आपल्याला 20-19चा चॅम्पियन. बघूया वेळा मात्र हळुवारपणे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. बघूया 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. वेळा मात्र टॅप शॉट. ओहो चेंडू सीमा पार चौकार. टॅप येतो. यस डीजे. सात चेंडू 7 धावांची गरज. सात चेंडू 7 धावांची गरज आणि उमेश किणी मात्र खुश दिसत आहेत. संपूर्ण रात्र जागून काढलेली आहे त्याने. 7 चेंडू 7 धावांची गरज. वेळा मात्र बरोबर 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. थोडस विकेट कडे जाऊया. करंट फायटरचे विकेट गेलेले आहेत ते 3 आणि एम्पायर टायगरचे विकेट गेलेले आहेत ते 1. म्हणजे 6 चेंडू आणि 5 धावा जरी काढल्या तरी सामना जिंकू शकतायत. यस डीजे. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज. निर्णायक सामना. गोलंदाजी मार्गवर अक्षय. गोलंदाजी मार्गवर येतोय अक्षय. सहा चेंडू 6 धावांची गरज. 5 धावा जरी आल्या तरी मात्र सामना हा जिंकू शकतोय एम्पायर टायगर्स. सुरेख क्षेत्ररक्षण चिराग यांच्या माध्यमातून 5 चेंडू 5 धावांची गरज. पाच चेंडू 5 धावांची गरज. संपूर्ण टुर्नामेंट मध्ये प्रफुल उत्कृष्ट ऑलराऊंडच्या भूमिकेमध्ये मात्र वेळा मात्र एका धावेसाठी चेंडूला एक्झिक्यूट केलं जात आहे. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. तीन धावा जरी आल्या तरी मात्र एम्पायर टायगर संघ सामना आणि या 20-19चा चॅम्पियन बनू शकतोय. बघूया क्रिकेट आहे. क्रिकेट इज द गेम इज माइटी अनसर्टनिटी. अनिश्चितीचा खेळ आहे आणि काही होऊ शकतं. बघूया बघूया मुंबई. वेळेला मात्र प्लेसमेंट बघायला मिळते. आता मात्र 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. तीन चेंडू आणि 3 धावांची गरज. 2 जरी काढल्या तरी विकेट न देता सामना जिंकू शकतायत. कारण करंट फायटर संघाचे 3 विकेट आणि एम्पायर टायगर संघाचे फक्त 1 विकेट. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. बघूया शेवटचा सामना, शेवटचे क्षण.
MPL 2019 मायको प्रीमियर लीग पर्व 5. वेळला मात्र टॅप केलाय. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. विजयाचा सुगंध हळूहळू दरवळताना एम्पायर टायगरच्या खेम्यामध्ये. 2 चेंडू 2 धावांची गरज. एक जरी धाव आली तरी मात्र सामना जिंकू शकतोय तो एम्पायर टायगर्स. बघूया ती धाव रोखली जाईल का 2 चेंडू मध्ये. बघूया. डीजे कडक गाणं तयार ठेवायचं आहे. वेळा मात्र चॅम्पियन होते एम्पायर टायगर्स. कम ऑन डीजे.